भेटी लागी जीवा लागिलेसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. संत तुकारामांच्या याच अभंगाप्रमाणे 25 जुलै 2026 रोजी एक देव, एक आशा, एक दिशा, एक आशीर्वाद असणारा विटेवरचा एक विठ्ठल लाखो करोडो भक्तांच्या गराड्यामध्ये राहणार आहे आणि यांच्या स्वागताला असणार आहे चंद्रभागा. तहान, भूक, चिंता, अडीअडचणी यांचा किंचितही विचार न करता विठ्ठलाच्या दिशेने जाणारी, पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या या वारीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने सुद्धा केव्हाच घेतलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून निघणाऱ्या या पालख्यांचे स्वागत तालुका, जिल्हा व शहरामध्ये अनेक स्थानिक लोक नेहमी जोरदार करतात. याचप्रमाणे अहिल्यानगरमधील श्रीरामपूर येथे निवृत्तीनाथांच्या पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. या बाबतीतला एक स्पेशल रिपोर्ट. श्रीरामपूर शहरामध्ये या पालख्यांचे, या वारकऱ्यांचे स्वागत नेहमी जोरदार आणि सेवाभावाने होत असतं. यामध्ये अनेक संघटना, अनेक मंडळ व अनेक प्रकारचे लोक यामध्ये सहभागी होत असतात. यामध्ये वारकऱ्यांसाठी गरजेचे अनेक खाद्यपदार्थ, अनेक वस्तू, पाणी, कपडे, गोळ्या, औषधं इत्यादींचा समावेश या श्रीरामपूरमधील स्टॉल अनेक वर्षापासून नेहमी करत असतात. या संपूर्ण सेवाभावी स्टॉलमध्ये श्रीरामपूर शहरातील तृतीय पंथ्यांनी घेतलेला हा पुढाकार लक्षवेधी ठरला. याचप्रमाणे तालुक्यातील शिवा ट्रस्टचे वडाळा, पाचेगाव येथील शरदचंद्रजी पवार होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, शिवांजली फिजिओथेरपी कॉलेज व शिवाजीराव पवार आयुर्वेदिक कॉलेज यांच्या विद्यार्थी, शिक्षक व संपूर्ण स्टाफने वारकऱ्यांची विशेष सेवा या ठिकाणी केली. सदर ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब शिवाजीराव पवार व सदस्य दिलीप शिवाजी पवार यांच्या या वारकरी सेवेचे हे 4थं वर्ष असून पवार कॉलेजच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व फायनलचे डॉक्टर झालेले जे मुलं आहेत, जे इंटर्नशिप करतात, जे आज प्रॅक्टिस करतात, ते सर्व मुलं आम्ही या ठिकाणी आणून आज वारकऱ्यांची सेवा करत आहोत. आम्ही ॲलोपॅथीचे सर्व औषधं, होमिओपॅथीचे औषधं आणि फिजिओथेरपीचे सर्व, कोणाचे पाय दुखतात, कोणाचे कंबर दुखतात, कोणा हातोची ओरिजिनल आणि प्रॅक्टिकली सेवा करत आहोत. श्रीरामपूर शहरामध्ये, तालुक्यामध्ये ज्यावेळेस पालख्यांचं आगमन होतं त्यावेळेस स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा ही तटस्थ असते आणि आपल्या कर्तव्य दक्षतेच्या बरोबरच सेवाभाव सुद्धा यांचा पाहायला मिळतो. वारकरी आणि पालख्यांच्या या सेवाभावेमध्ये तरुणांचा उत्साह, त्यांचा सहभाग सुद्धा एक आनंदाचं वातावरण नेहमी तयार करत असतो. वारकरी सेवेमध्ये सुमारे 15 वर्षापूर्वी मित्रांच्या एका छोट्या समूहाने या कार्यात सहभाग घेतला होता. आज या कार्यात शेकडो मित्र व सहकारी सामील असून राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागर भैया बेग व नगरसेवक आकाश भैया बेग यांच्या विशेष सहकार्य व पुढाकाराने याची व्याप्ती वाढलेली आहे. श्रीरामपूरवरून निघालेली ही दिंडी भोजन व आराम करण्यासाठी 6 किलोमीटर अंतरावरील बेलापूर येथे मुक्कामाला असते. बेलापूरमध्ये रात्री मुक्काम केल्यानंतर भल्या पहाटे भक्तांचे हे लाखो पावले आपल्या विठुरायाकडे जाण्यासाठी परत एकदा निघतात. आषाढी एकादशी निमित्त अवघं पंढरपूर लाखो भक्तांच्या साक्षीने दुमदुमणार आहे. या सर्व भक्तांचे रक्षण कर व तुझे दर्शन नक्की दे. विठुचरणी हीच प्रार्थना. देव, देश, धर्म व समाज यांच्याशी निगडीत बातम्या व व्हिडिओंसाठी वीर भारत 9ला आजच फॉलो करा, सबस्क्राईब करा. एक भारत, वीर भारत, राष्ट्रहित सर्वोपरी. जय हिंद.